श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहेत, ते तर दूर होणारच आहेत, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे। स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, धूप, दीप, दिवा, नैवेद्य, अक्षदा, चंदन, तुळशीची पानं अर्पण करून घ्यायचे। जेव्हा आपण श्री हरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीपत्र जे आहे ते श्री हरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। असं केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून पंचामृतावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचे आणि ते जो नैवेद्य आहे तो आपल्याला श्री हरी विष्णूंना दाखवायचा आहे। त्यानंतर उत्पत्ती एकादशीचे व्रत कथेचं पठण करायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरी विष्णूंची पूजा ही करून घ्यायची आहे। हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस। तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्यसुद्धा ग्रहण करत नाही। आपल्या घरामध्ये जर दररोज तुळशीची पूजा केली, सेवा केली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही, नकारात्मकता राहत नाही। अशा घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपा ही होत असते। आपल्या घरावर येणारं जे संकट आहे ते सुद्धा तुळशी माता स्वतःवर घेत असते। एवढं महत्त्व आहे तुळशीचं, म्हणून एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीची पूजा आणि सेवा ही करायची आहे।
हा उपाय आपण उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे। त्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची किंवा अगदी तुम्ही मोली धागा जो असतो, लाल कलाव्याचा जो धागा असतो त्याची वात टाकली तरीही चालणार आहे। तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण जो पण दिवा आपण इच्छापूर्ती करता लावतो, लक्ष्मी प्राप्ती करता लावतो, त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप टाकलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे आणि हा दिवा घेऊन जायचे आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ। सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे। आता आपल्याला एक वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं, अगदी चमचाभर घेतलं तुम्ही तरीही चालणार। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आणि अगदी एक चिमूटभर आपल्याला साखर टाकायची आहे आणि असं हे जे दूध आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। डायरेक्ट मुळांमध्ये अर्पण करू नका, तुळशी वृंदावनची जी माती असते त्याच्यामध्ये आपल्याला हे जे दूध आहे ते अगदी एक चमचाभरच तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात। प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। आता एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी तुळशीला जल हे अर्पण केलं जात नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं। जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशी मातेला जल अर्पण केलं गेलं तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषही आपल्याला लागत असतात। म्हणून आपल्याला तुळशीला जल नाही अर्पण करायचं, तसंच स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच आसन घेऊन बसायचं आणि एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। तसेच तुमची एखादी मनातली इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्हाला आवर्जून तिथे बोलून दाखवायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।